ऑफसाइड ऑफ स्टंप अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्लिप कडे बॉल गेला. इथून मात्र पहिला निर्धाव बॉल पाहायला मिळते. पहिला बॉल निर्धाव गेला या ओव्हर मधला. तोही बॉल अपेक्षित होता. तिथून साहिल भोईरचा पण षटक पाहतोय. वेगवान गतिमान बॉल होता आणि इथून ऑन साइडला पिकअप शॉट केलाचा होता, तो करता आला नाहीये. कनेक्टिव्हिटी चांगली झाली नाहीये. हा बॉल अगदी सहजरित्या खेळून चालला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक फंबल झाले, चुकी झाली, घाई गडबड आणि गडबडीत निघाले वेल. त्या वेळेत साधली एक धावसंख्या. आणखीन एका धावसंख्येचा इथं भर केली जाईल. स्कोर कार्ड होती धावसंख्या 5 चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत 6. चिक्के रायडर्स चांगली सुरुवात आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण अनुप बिल्टे गौदेवी उसरली खुर्दला पाहतोय. त्यांचीही चांगली सुरुवात आहे. धावसंख्या कमी आल्यात, दोन्ही विकेट सेफ आहेत. अजूनही कुठल्या प्रकारचा विकेट फॉलोअप नाहीये, म्हणजे तीही बाजू मजबूत आहे. शेवटचा बॉल, अंतिम डिलिव्हरी, शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधला. आपण पाहतोय नितेश ऑन स्ट्राइक, ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्क आणि रिस्क है तो इश्क है. इट्स अ 6. एक मिनिट मी जरा विचारते. चला, फार महत्वाचा डिसिजन आहे. आता आपण प्रेसी एंटरप्राइजेस शिवाज्ञा या टीमला पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाली. त्यानंतर लकी ड्रॉ न आपण आरएस कोटनाका, रिया 11 कोटनाका टीमला लकी ड्रॉ मिळालाय आणि त्यानंतर उर्वरित आता 3 टीमी शिल्लक राहिल्या. त्यामधून जिंकणारा संघ, प्रथम विजय मिळवला संघ आपण ग्रीष्मा आणि अकादेवी अजित 74 या टीमला पाहिलं. टॉप 3 मध्ये पुन्हा चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि त्यामध्ये आरएस कोटनाका, रिया 11 कोटनाका या टीमला चान्स नसणार आहे. फक्त 2 टीम मध्ये या मॅच मधून जिंकणारा संघ आणि पहिला विजय मिळवला संघ, जिथं ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन्स अजय 74 या टीमला, या 2 टीम मध्ये चान्स असणार आहे. चला गेमला पुन्हा एकदा सुरुवात करूया. बॅक टू क्रिकेट. सिद्धेश, हा बॉल, व्हाट अ डिलिव्हरी, अप्रतिम बॉल, वेगवान, परंतु थोडाफार बाहेर आहे. ऑफसाइड दी ऑफ, अधिकतम बाहेर पिचिंग झालाय, त्यामुळे वाईड घोषित केलाय. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू केलाय आपण. तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट करूया आणि ते आमच्या मागेच आहेत. चेक केलं जाईल बॉल कशा प्रकारे रिलीज केला जातोय. अगदी सहज गती आपण पाहू शकता. ऑफसाइड द ऑफ स्टंप, बॉल पिचिंग केला, त्यानंतर थोडाफार यस इट्स अ वाईड, थोडाफार बाहेरून बॉल इन झाला. तुमची पिचिंग आउट होती. जी व्हाईट लाईन आहे त्याच्या बरोबर 5 ते 6 इंच बॉल पाठीमागे तुमचा पिचिंग झाला, त्यामुळे वाईट आहे. इन स्विंग जरूर झाला आणि तुमचा रिव्ह्यू संपलाय. फिल्डिंग करणारी टीम जेके रायडर्स, आपल्याकडे एकच रिव्ह्यू होता आणि तोही तुम्ही गमावलात. दुसरा षटक चालू आहे. पहिल्या बॉलवरती वाईड आला, त्यामुळे एकच षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 13 झाल्यात. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या त्या षटकाला सुरुवात करेल. 13ची गती, 13 तुम्हाला जवळजवळ अनुप बिल्टेक 66 पर्यंत पोहोचू शकते. 65 ते 70. बॅटची लिडिंग एज, बॉल चाललाय थर्ड स्लिप कडे. क्षेत्ररक्षक फील्ड करतात. एक झाली, दुसरीचा प्रयत्न, अप्रतिम फिल्डिंग झाली, वेगवान. ज्याप्रमाणे गतिमान बॉल होता त्याला पुश केला आणि त्यानंतर फिल्डिंग ही चांगली झाली आहे. एकच धावसंख्या आली आहे. एक धावसंख्येने आतापर्यंत 14. एक षटक आणि एक चेंडूचा खेळ संपलाय. 5 षटकांचा सामना. या मॅच मध्ये 20 मिनिटं दिली जातात तुम्हाला. 20 मिनिटांमध्ये 4 षटक खर्च करायचे आहेत. त्यापर्यंत तुम्ही आतापर्यंत 8 मिनिटं खर्च केली आहेत. त्यामुळे तुमच्याकडे उर्वरित 12 मिनिटं आहेत. त्यामध्ये 2 षटक आणि या षटकातील 5 चेंडू फेकायचे आहेत.
नंतर तुम्हाला 5व्या ओव्हरसाठी अधिकतम एक प्लेयर इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल, पॉवर प्ले मध्ये खेचावा लागेल. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे जेके रायडर्स. तर प्रत्येक मॅच साठी आपण पाहता टाइम भरपूर खर्च होतोय. त्यानंतर आज आणखीन एक एक्स्ट्रा मॅच आहे 40+ लेजंड्स उरण वर्सेस पनवेल. हा बॉल ऑन साइडला केला जातो, रनआउटची दाट शक्यता परंतु नाहीये, सुखरूप सोडलाय. आणखीन एक सिंगल. सुरुवातीपासून सिंगल वरती जास्त भर पडते. लेग बायची एक सिंगल आली आहे, बॅट कट आहे त्यामुळे सिंगल आले. बॅट अँड पॅड मध्ये थोडाफार संभ्रम पाहायला मिळाला. 15 झाल्यात. उन्हाचा ओघ आहे, प्रचंड उष्णदायक तापमान. त्या तापमानात ही तापदायक मॅच आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 15 धावसंख्या पाहायला मिळतात. 1 षटक 2 बॉल संपलेत. सिद्धेश आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. सिद्धू जोशी, शिंदे. हा बॉल अधिकतम बाहेर, पुन्हा एकदा पिचिंग आउटसाइड दी ऑफ. इट्स अ वाईड. सिद्धू जुई अब्बास या गावातून बिलॉंग करतोय. अप्रतिम खेळ राहिलाय. उरण तालुक्यात प्रथमदा त्याचं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि खास करून कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये. वेगवान बॉल ऑन साइडला खेळून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एक झाली, दुसरीचा प्रयत्न. फार मोठा रनचेज आहे, रनआउटची शक्यता. इथूनही पंबल झालेत. बॉल सीमारेषेकडे चाललाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. 2 झाल्या, तिसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र तोही पूर्ण झालाय. आणि 4 धावसंख्या पूर्ण केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट. एक चुकी किती महागात पडली आहे. इथून मात्र चौकार गेला असता तर मात्र आराम तरी वाटला असता बाकी फिल्डर्सना, परंतु तडजड, त्यानंतर मात्र दगदग आणि त्यानंतर धावफल. इथून मात्र चौकार आला. गरजही होती टीमला. तर आपण सिंगल डबलने टीम चालत होती. 4 बॉलवरती नितेश आतापर्यंत 9 धावसंख्येवरती खेळतोय आणि अशिकेश भोईरला आपण पाहतोय 5 बॉलवरती 9 धावसंख्येवर खेळतोय. अगेन आउटसाइड दी ऑफ. अधिकतम बाहेर पिचिंग. पुन्हा एकदा वाईट बॉल. या षटकातील तिसरा वाईट आहे. चांगल्या लेनसाठी झगडताना पाहायला मिळतोय. मेहनत करतोय परंतु ती वेस्ट जाते. अधिकतम ताकदीचा वापर करतोय. खांद्याचा अधिकतम वापर तोही फुकट जातोय आणि इथून मात्र अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतोय. या षटकातील तिसरा वाईट फेकलाय. हा बॉल चांगला होता आणि या बॉल वरती फटकाही चांगला आलाय. बॉल चाललाय सीमारी शपास. स्टेट हिट. इट्स अ बिग 6. जी क्रिकचं चांगलं काम इथं पाहायला मिळते. चांगली कॅमेरा ऑपरेटिंग. स्लोवर बॉल बोट फिरली होती, यष्ट्यांच्या बरोबर मधोमध सापडला. लेग बिफोर विकेट. LBW पायचीच्या स्वरूपात फलंदाज होतील. बॅक टू डगआउट. या अगोदरचा बॉल वेगवान होता, बॅटिंगवरती आला, त्यानंतर हवेची मिळाली 7 बॉल अतिशय वेगानं स्ट्रेट हिट 6 गेला आणि या बॉलवरती बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. ती सातत्यानं आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो. अनेक बॉलर्स त्याचा उपयोग करत असतात आणि त्याच प्रकारचा प्रयोग इथं मात्र सिद्धू शिंदे यांनी केला. इथून मात्र विकेट मिळवली आहे. बरोबर मिडल एसटीच्या समोर सापडलाय फलंदाज. व्हेरिएशन्स फार महत्वाचे आहेत. तिथूनच तुमचं नाव, तुमची गोलंदाजी ही विविधतेने नटली जाते आणि त्याचप्रमाणे वैशिष्ट्य राहिलंय सिद्धेश शिंदे याचं. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 15 धावसंख्या जरूर दिल्यात, परंतु एक विकेट महत्वाची मिळवली आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 27 ऑन बोर्ड. एक विकेट मिळवली आहे. पहिली विकेट सिद्धू यानं मिळवली आहे. 27 वरती एक बाद झालाय. शेवटचा बॉल P2चं दुसरं षटक. धावसंख्या आतापर्यंत 27. जेके रायडर्स पांजे. हा वेगवान बॉल. हाही पिचिंग आउटसाइड दी ऑफ. अधिकतम वेगानं फेकण्याचा प्रयत्न. जीवाच्या आकांक्षेने गोलंदाजी केली जाते.
त्याची रिलीज क्षमता आहे ना ती फार चांगली आहे. तो शेवटच्या एंडिंगला आल्यानंतर जंप घेण्याच्या अगोदर अधिकतम खांद्याचा वापर करतो आणि मान झुकवून बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथून मात्र आतापर्यंत चौथा वाईड फेकलाय. खराब गोलंदाजी. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता. शॉर्ट पिच होता. जरूर रनआउटची शक्यता. तोही मिस झाला. एक झाले दुसरीचा प्रयत्न परंतु नाहीये. थांबवला गेले दोघांना पण. षटक क्रमांक दुसरा संपलाय. सिद्धीच्या षटकात आतापर्यंत 17 आल्या आणि पहिल्या षटकात आपण पाहिल्या 12 धावसंख्या. टोटल रणसंख्या 1 बाद 29. त्यानंतर आपण इन्व्हाइट करूया मोठीदूचे दमदार सरपंच आणि ग्रीष्मा कदेवी अजय 74 या टीमचे ओनर दीपकजी बोईर यांना विनंती करते आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर UPL सीझन 4 चे यशस्वी आयोजक श्रीधर बोईर यांना सुद्धा आपण पाहतोय. निखिल भोपी यांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सीझन 2 मध्ये आपण हा थरार पाहतोय. पाहता पाहता स्पर्धा शेवटच्या दिवसाला आली आहे. 6 दिवसांचा हा संलग्न प्रवास 20 संघानं केला आणि त्यानंतर आपण पाहताय पहिली प्राइज 1,20,000, दुसरी प्राइज आपण पाहताय 60,000 रुपये आणि तिसरं प्राइज 30,000 रुपये. प्राइज फार महत्वाची नाहीये या टुर्नामेंट मध्ये. तर विनिंग मोमेंट ही फार महत्वाची आहे. कारण गतवर्षी आपण पहिल्या वर्षीचा चॅम्पियन पाहिला प्रदीप भगत युवा प्रतिष्ठान नवपाडा या टीमला पाहिलं आणि त्यानंतर या वर्षी नवीन चॅम्पियन मिळणार आहे. आणि आपण पाहताय मोठीदूचे दमदार सरपंच आदरणीय दीपक दादा भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. चला षटक क्रमांक दुसरा बालचंद्रजी बंडा सांभाळतील. OT प्लस होऊनही आता पुन्हा एकदा क्रिकेटकडे त्यांचं मन वळलंय आणि तितका खेळी दमदार राहिलाय त्यांचा. गेल्या काही रजनीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पहिला बॉल अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून कारण अशा प्रकारचे चेंडू त्यांच्या नसतात. सातत्याने यष्ट्यांना हिट करणारे ऑफसाइड ऑफ स्टंप बरोबर खोलवर गतीचे बॉल जास्तीत जास्त फेकत असतात आणि इथून मात्र कमी धावसंख्येचे षटक फेकण्यात ते माहिर आहेत. वैशिष्ट्य राहिलंय त्यांच्या षटकांचं आणि काल आपण त्यांची षटकं पाहिलेत. कित्येक वर्ष हे बॉल त्यांचे ओळखले जातात. बा समोरून अगदी सहज पुश केलाय. स्वतःला सावरत अगदी सांभाळत हा फटका खेळून काढला. कुठली धावसंख्या नाहीये. 30 झाल्यात. 2 षटक 1 बॉल झाला आतापर्यंत. वाईट स्वरूपात आलेली 1 धावसंख्या या षटकात पाहायला मिळाली. 30 धावसंख्या झाल्यात. 1 बाद 30. शॉर्ट पिच बॉल पॉवर जनरेट केली आहे बॉल वरती. ऑन साइडला खेळून काढलाय जिथून सिंगल बाउन्स बॉल फील्ड केला जातोय. ही आतापर्यंत फार चुकीची बाब पाहायला मिळते. JK रायडर्स कडून खूप साऱ्या खराब थ्रोज पाहायला मिळतात. अनकम्प्लीट थ्रो, 1 बाउन्स थ्रो या थोडेफार जोखमीच्या ठरतील कारण या अगोदर धावसंख्या अशा प्रकारच्या खर्च झाल्यात आणि ज्यावेळी आपण दुसऱ्या सत्रात फलंदाजी करायला येतो ना त्यावेळी या चुक्यांच्या पूर्तीसाठी तुम्हाला मात्र अधिकतम फटके खेळावे लागतात आणि नंतर मात्र ते फार जोखमीचे ठरतात. तिथून मात्र चांगले फलंदाज बाद होतात. मग मॅच शेवटच्या टर्न कडे येते. या सर्व गोष्टी एका चुकीमुळे घडत असतात आणि ती चुकी सातत्याने करताना पाहायला मिळते JK रायडर्स टीम. बलचंद्र बंडा पुन्हा एकदा ऑन स्टार्ट घेणार. आतापर्यंत 2 धावसंख्या दिल्यात. 31 आतापर्यंत बनल्यात. 2 षटक 2 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय.
फार वेळ खर्च केला या इनिंगसाठी. खूप सारा वेळ खर्च केला जातोय. सातत्यानं फील्डमध्ये चेंजेस पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल बलचंद्र बंडा पंचांच्या उजव्या हाताकडून. हा बॉल चांगला आहे. इथून मात्र टॉप एज परंतु नाहीये. इथूनही खराब. या अगोदरच अनाउन्समेंट झाली होती. त्यानंतर या बॉलवरती जिथं एक तिथं दोन आणि दोन नंतर तिसरीचा प्रयत्न तोही पूर्ण लेग बाईट स्वरूपात. 3 धावसंख्या आल्यात. खराब प्रदर्शन. एकतर अगोदरच धावसंख्या जास्त खर्च झाल्यात आणि त्यात पुन्हा एकदा 3 धावसंख्येची भर. राकेश भोईर ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळतील. नितीश भोईर ऑन स्ट्राईक होते आणि त्या बॉलवरती 3 धावसंख्या आल्या लेग बाईटच्या स्वरूपात. पण चांगले प्रयत्न करतायत गोलंदाजी करताना बालचंद्र बंडा. इन ऍक्शन काय लेंथ आहे त्यांची. बॉल बरोबर पॅड वरती अडवला. कीपर मिस झाले. त्याच्यानंतर आपण पाहिला लेग स्लिप. त्याने एसटी हिट करण्याचा प्रयत्न केला. एसट्या हिट करताना बालचंद्र बंडा मध्येच सापडले. तिथून मात्र त्यांच्या अंगाला लागून बॉल चाललाय लेग साईडला. तिथूनही खराब क्षेत्ररक्षण. 34 झाल्यात. 2 षटक 3 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत. 1 बाद 34. यावेळी डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय आउट ऑफ द ग्राउंड. इट्स अ बिग 6. आतापर्यंत लाजवाब बॉलिंग राहिली होती आणि त्यानंतर मात्र मिस फील्ड मुलं थोडा माइंड सुद्धा मिस झाला. सर्व काही चेंजेस पाहायला मिळाले. थोडेफार गैरवरले. गेम मधून जो प्लॅन सेट केला होता ती थोडीफार सेटिंग चेंज झाली आहे. त्यामुळेच हा बॉल स्लोवर पाहायला मिळाला. फलंदाजानं पद्धत आली त्याचा वापर केला आणि इथून मात्र षटकार पाहायला मिळाला. राकेश भोईरनं हा षटकार ठोकला. आकाश भोईरच्या बॅट मधून आणखीन एक फटका. इथूनही कॅच मिस झाली आहे. सनी भोईर क्षेत्ररक्षक होते. एक झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र तोही मिस केलाय. प्रत्येक बॉल वरती खराब क्षेत्ररक्षण. फील्ड वरती खराब कामगिरी जेके रायडर्सची. या मॅच कडून थोडाफार कानाडोला झालाय की काय. प्रत्येक बॉल वरती हालचालीनं वेग येताना पाहायला मिळते आणि प्रत्येक वेळी क्षणोक्षणी क्षेत्ररक्षणामध्ये ही मात्र चुकी करताना टीम जीके रायडर्स पाहायला मिळते. वरून मिडल एस्टिव्हचा बॉल ऑन साइडला खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक होते. तोही कॅच मिस केला. थोडंफार 60% चान्स होते कॅचचे आणि तो मिस झाल्यानंतर 1 धावसंख्या आली आहे. 41 झाल्यात. तरी या षटकात 5 बॉल मध्ये अवघ्या 9 धावसंख्या दिल्यात. हा बॉल निर्धाव गेला. कुठली शंका नाहीये. अगदी बॉल टाकल्यानंतर बॉल घे हेही ऐकायला आलं स्पष्ट आतापर्यंत आमच्याकडे. इतकी भन्नाट क्लिअरिटी आणि आजचं वातावरण थोडंफार तापदक आहे. त्यामुळे हे सगळं काही क्लिअरली ऐकायला येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक्स्ट्रा स्वरूपात भरपूर धावसंख्या खर्च केल्या टीम जेके रायडर्स या टीमनं. आतापर्यंत एक्स्ट्रा रन्स आपण 8 पाहिल्यात जिथून 5 वाईड आणि लेग बाय स्वरूपात या ओव्हर मध्ये आलेल्या 3 धावसंख्या. टोटल रन संख्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. अनुप बिल्टेक गावदेवी उसरली खुर्द. अनुप्रा बिल्टेक गावदेवी उसरली खुर्द 41 वरती 1 बाद.
धावसंख्या पाहिली तर 41 झाल्यात. एक गडी बाद झालाय. टीम जेके रायडर्स जी फील्ड करते, त्यानंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहताय अनुप्रा बिल्टेक गावदेवी उसरली खर्द. त्याचा कॅप्टन लीड करतोय आशिकेश भोईर जो मैदानातून परतलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. 41 धावसंख्या लागल्यात आणि इथून मात्र या टीम साठी शुभेच्छा आल्यात. उत्कृष्ट पकवाज वादक मृदुंगवाणी त्यांची सातत्यानं पाहायला मिळते. असे उसरली खुर्चे समीर चाहू भगत यांच्याकडून शुभेच्छा आल्या. टीम अनुप्रा बिल्टेक गावदेवी या टीम साठी तेही खूप सारे चाहते आहेत या टीम साठी. आणि त्यानंतर भजन प्रेमी म्हणून त्यांची ख्याती पाहायला मिळते. अनेक ठिकाणी जाऊन त्यांची भजनं पाहायला मिळतात संपूर्ण रायगड जिल्ह्यात. त्यांच्या स्वतः मातोश्री या अप्रतिम सिंगर आहेत, पार्श्वगायिका म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातो. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर गतीने गेला. या बॉलवरती उंची कमी राहिली आहे, परंतु हा बॉल ऑफसाइड द ऑफ स्टंप अधिकतम बार पिचिंग केला, त्यामुळे इट्स अ वाईड. एक धावसंख्या जोडली जाईल आणि तिथून मात्र एक्स्ट्रा मध्ये सुद्धा भर होते. एक्स्ट्रा टोटल 9 पाहायला मिळतात. 42 झाल्यात. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. साहिल भोईर हाफ व्हॉली बॉल ऑन साइडला पिकअप शॉट. बॉल चाललाय सीमा रेषा पार. मिळतील धावसंख्या 6. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुरेश रायना, केन विल्यमसन, जॅक कॅलिस यांच्या धावसंख्या कधी वाढतात या पत्ता लागत नाहीयेत खेळता खेळता. आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण अनुप्रा बिल्टेक या टीमला पाहतोय. 48 झालेत आतापर्यंत. शॉर्ट पिच बॉल आणखीन एकदा पॉवर जनरेट केली आहे राजपालची. थंड बियर बॉल न केली आहे सीमारेषा क्लिअर. अधिकतम वेगानं धावसंख्या आता मात्र वाढली आहे. 54 धावसंख्या. एक बाद 54. कॅप्टनला परतल्यानंतर पुन्हा एकदा टीम या मॅच मध्ये काय कमालीचं काम करतोय. वेगवान धावसंख्या. आकाश भुईर 7 बॉल मध्ये 21 आतापर्यंत. अप्रतिम बॅटिंग. अक्षरशः बरसलेत या मॅच मध्ये. जो काही उन्हाचा ताण तणाव आहे आणि त्या ताण तणावाला न जुमानता इथून मात्र बॅटिंगचा अप्रतिम नमुना पाहायला मिळतोय. लगातार 2 बॉल वरती 2 सिक्सर आणि त्यानंतर साहिल भोईरला टार्गेट केला जातोय. पहिला बॉल वाईड, त्यानंतर 2 बॉल पिचिंग इनसाइड टाकण्याचा प्रयत्न केला होता साहिल भोईरनं आणि तोही अयशस्वी ठरलाय. दोन्ही बॉल वरती 2 सिक्सर पाहायला मिळालेत. नेक्स्ट बॉल ऑफ साइड द ऑफ स्टंप. लॉंग ऑन ला बॉल चाललाय. बॉल होईल फरार. 1 बाउन्स सीमा रेषा पार. ओव्हर द रो. इट्स अ 4. सन्माननीय हरेश गंगाधर भोईर पांजे यांच्याकडून तब्बल 7,777 रुपयाची धनराशी या स्पर्धेला सहकारी निधी म्हणून आले. त्यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणखीन एक व्हाट अ हिट. इट्स अ स्मॅश. बिग ब्लो. बॅट न केलाय 6 अ फ्लो. ना त्या गावात आता आकाश भोईर शिमगा खेळताना पाहायला मिळतोय.
काय बॅटिंगचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. 9 बॉल वरती 31 नॉट आउट आतापर्यंत. वेगवान, प्रतिकात्मक, प्रतिकार करणारी, गोलंदाजांचा धुव्वा उडवणारी आणि या मैदानावरती, पिच वरती, होम ग्राउंड वरती शिमगा खेळणारी फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. वेगवान धावसंख्या केल्यात. आकाश भोईर जिथून आले ना बॅटिंग साठी, तिथून मात्र रणसंख्या ती वेगवान ठरली आहे. गतिमान, आलेख उंचावणारी फलंदाजी. 3 सिक्सर पाहायला मिळालेत, 1 चौकार. साहिल भोईरच्या बॉलिंग वरती आणखीन एक अटॅक करण्याचा प्रयत्न. मंगेश कासकर बॉलच्या खाली, तोही कॅच सुटलाय आणि इथून मात्र दुसरी धावसंख्या तीही पूर्ण केली जाते. आतापर्यंत या षटकामध्ये 25 धावसंख्या खर्च केल्यात. 3 षटकार, 1 चौकार, 1 डबल आणि 1 वाईड. खूप सारा मागडं षटक, 66 झाल्यात. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. आणि खास करून आजच्या अतिश पाटील सर फायनलच्या मॅच साठी स्पायरोची व्यवस्था सन्माननीय हरिचंद्र इव्हेंटचे प्रोप्रायटर ओमकार भुईर यांच्याकडून करण्यात आली आहे. तेही उपलब्ध आहेत इकडे, त्यांचंही स्वागत करू आपण. या ओव्हर नंतर षटक क्रमांक 14 संपला. या षटकामध्ये खर्च केला साहिल भोईर 25. टोटल रन संख्या धावफलकावरती 1 बाद 66. अनुप्रा बिल्टे गौदेवी उसरली संघ. पाहिलं तर तब्बल 20 संघांची ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपल्याला 20 संघ मालक लाभले, ज्यामध्ये 12 संघ पनवेल मधून आले, 7 संघ उरण मधून आले आणि 1 संघ आपल्याला पाहायला मिळाला तो अलिबाग भोनग मधून. अलिबागचा एकमेव संघ या ठिकाणी मैदानावर आज शेवटच्या टप्प्यामध्ये खेळताना पाहायला मिळतो. याच दरम्यान आपण पाहतोय आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय हरिचंद्र इव्हेंट. खर तर प्रत्येक मंगल कार्याप्रसंगी ज्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे आपल्याला कामगिरी पाहायला मिळते, आजच्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये देखील ज्यांचं इव्हेंट आणि मॅनेजमेंट पाहायला मिळेल असे हरिचंद्र इव्हेंटचे ओनर सन्माननीय ओमकार भोईर यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. बऱ्याच स्पर्धा आपण पाहतो आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये बर्थडे पार्टी असेल, वेडिंग शो असतील, महोत्सव असतील, अशा विविध कार्यक्रमाप्रसंगी हरिचंद्र इव्हेंट्स यांच्या कामाची पोचपावती आपण बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये देखील बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी त्यांचं आपल्याला काम पाहायला मिळेल. तर तब्बल 20 संघामध्ये 12 संघ पनवेल मधून आले, 7 संघ उरण मधून आले, 1 संघ अलिबाग मधून आला. त्यापैकी बरेच संघ आता बाहेर गेलेत, त्यापैकी 1 पनवेलचा संघ आता खेळताना पाहायला मिळतोय. उर्वरित सगळे जे संघ आहेत ते उरण मधून, त्यापैकी 2 संघ हे मोठी जुईचे. सगळीकडे मोठी जुईचं नाव उगाच घेतलं जात नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज या क्रिकेटच्या पटलावर देखील मोठी जुईचं नाव या अग्रस्थानी आहे. टॉप 5 मध्ये 2 संघ आपल्या एका गावातील आहेत, 3रा संघ येता येता राहिला मगाशी. आणि म्हणून आपण या 5 संघांचं या ठिकाणी कौतुक करतोय. चालू सामना आपण जर पाहिला प्रियाल सर तर रखरखत ऊन आहे, अगदी कडाक्याचं ऊन. डोळ्यांना देखील आपण सध्या ते उन्हाकडे पाहू शकत नाही, इतक्या रखरखत उन्हामध्ये नाहून निघालेली स्पर्धा. शेवटच्या टप्प्याकडे आपण वाटचाल करत असताना अतिशय एक महत्त्वाचा सामना या ठिकाणी सुरू आहे प्रियाल सर. बंटी कामोटकर पहिल्याच बॉल वरती प्रभावित केलाय, विकेट मिळवली आहे. लेफ्ट हँड बॉलर आहेत, त्यामुळे ऑन साइडला मारताना फटके फसतात आणि तो फसताना पाहायला मिळाला. पहिला विकेट मिळवला. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बोट फिरवली आहेत. बरोबर ऑफ स्टंप वरती लेंथ आहे, तिथून मात्र बॉल आउट स्विंग होतोय आणि तो बरोबर एसटी रक्षकाकडे जातोय. संयम आणि
अगदी सोप्या पद्धतीत लेफ्ट हँड बॉलरची जी बॉलिंग असते ती केली जाते, परंतु अचूक टप्प्यावरती बॉल नियंत्रित स्पीड हवेनुसार त्यांच्या अपेक्षेनुसार करतात आणि त्यानंतर व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी बंटी कामोडकरची पाहायला मिळते जे के रायडर्स या टीम कडून. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा मिस केलेत, रनआउटची शक्यता आणि इथून मात्र थोडाफार संभ्रम आहे. 2 पंच येऊन डिसिजन घेतील. चला आपण रिव्ह्यू नक्की चेक करू. स्ट्राइक रोटेशनचा रिव्ह्यू असेल. चला बॅट्समननी डिस्टर्ब केलाय अशी शंका आहे यष्टीरक्षकाला, ती आपण क्लिअर करूया. रिव्ह्यू घेतलाय, अंपायर्स रिव्ह्यू आहे, त्यामुळे टीव्ही स्क्रीन वरती टीव्ही अंपायर यांना पाहतोय, पाहू शकतोय आपण. बंटी कामोडकर अगदी बॉल पिचिंग केला, मिडल स्टंप वरून बॉल आलाय, तो अगदी यष्टीरक्षकाने पकडलाय. पकडायच्या अगोदर बॉल टॅपिंग झालाय आणि त्यानंतर चला दुसऱ्या अँगलने आपण पाहूया. थोडंफार क्रिटिकल डिसिजन आहे, परंतु फेअर अँड क्लिअर टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल. कुठलाही डिसिजन संशयित नसणार आहे, त्यामुळे आपण क्लिअरली पाहतोय. वाईड अँगलने आता आपण कॅमेरा सेट केला. जी क्रिकची टीम 3 कॅमेरा घेऊन ही स्पर्धा पाहायला मिळते, त्यामुळे पाहू शकता आपण. धावसंख्या नाहीये, फलंदाजाने डिस्टर्ब केलाय, ऍक्शन मध्ये सापडले, त्यामुळे तुम्हाला ही धावसंख्या दिली जाणार नाहीये. स्ट्राइक आहे त्यासाठी रनआउट, कुठलाही रनआउटची शक्यता नाहीये. अंपायर डिसिजन, इट्स अ फायनल डिसिजन. तुम्हाला दुसरे बॉल खेळावे लागतील. बंटी कामोडकरचं कौतुक करूया. 3 बॉल टाकले, 1 विकेट मिळवली आहे, कुठलीही धावसंख्या खर्च नाही केली आतापर्यंत, फक्त आणि फक्त 66. टीम अनुप्रा बिल्टेक गावदेवी उसरली संघ. कुठं गेला तू? नेक्स्ट बॉल, चौथा बॉल, शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावसंख्या येताना पाहायला मिळत नाहीयेत. हा बॉल चांगला आहे आणि या बॉल वरती फटकाही तितकाच चांगला ठोकतो. या बॉल वरती बॉल चांगला होता, परंतु आपण बॅट्समन पाहिला तर रिटर्न क्रीजचा वापर केला, स्टंपच्या पाठी जाऊन तो फटका कनेक्ट केला आणि इथून मात्र षटकार लगावला. फार मोठी मुभा मिळते फलंदाजांना आजकालच्या टेनिस क्रिकेटमध्ये. रिटर्न क्रीजचा वापर करतात, पिचच्या बाहेरही जातात, यष्टना सोडून पूर्ण पिचच्या बाहेर जाऊन फटके खेळू शकतात, त्यामुळे टर्निंग आणि लेंथ वरती काय प्रकार राहिला नाही. आता मात्र तुम्ही यॉर्कर बॉलनी वाचू शकताय, तिथेही हेलिकॉप्टर आलाय, त्यामुळे सर्व बाजूनं गोलंदाजांवरती भडीमार पाहायला मिळते. 4 बॉल फेकले, 6 धावसंख्या दिल्यात आतापर्यंत, 72 धावसंख्या. 5वं षटक चालू आहे, तिथून 2 बॉल अजूनही बॅलन्स आहेत. बंटी कामोडकर ऑफ साइड दी ऑफ स्टंप बॉल टाकला, इट्स अ वाईड. पंचांचा इशारा आला, वाईड बॉलचा इशारा. यस, इट्स अ वाईड. वाईड +1, 2 धावसंख्या येतील. 74 रन्स ऑन बोर्ड. या बॉल वरती मात्र बंटी कामोडकरचं नियंत्रण सटकलाय. थोडंफार पण पाहिला लाईन चेंज झाली आहे. या 6 नंतर ज्याप्रमाणे फलंदाज शफल होतात, त्या शफलच्या नादामध्ये गोलंदाज सुद्धा आपल्या लेंथ वरती शफल झालेत. वाईड फेकला बॉल, 2 धावसंख्या आल्या. 74. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, ऑन साइडला बॉल चालला, चितक्षेत्ररक्षक आहेत, बॉल होईल सीमारेषा पार. 1 बाउन्स. या इनिंग मधील 2 बॉल शिल्लक असताना बॅट्समन आकाश भोईरच्या बॅट मधून येतोय आणि किनी एक चौकार.
12 बॉल मध्ये 37 धावसंख्या, जिथून टीमच्या बनल्या 78 धावसंख्या. शेवटचा बॉल, एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. स्लोवर केलाय, सरळ खेळण्याचा प्रयत्न, पद्धतली ते सुंदर होतं, फटका हवेमध्ये आहे. आणि हा बॉल थोडाफार अंदाज चुकलाय, जजमेंट चुकलाय, त्यामुळे बॉल सीमा पार होईल. आणखीन एक या षटकातील लगातार 2 बॉल वरती. वन्स मोर, ये दिल मांगे मोर, इट्स अ 4. प्रथम बॅटिंग करत असताना आपण अनुप्रा बिल्टेक गावदेवी उसरली खुर्द या टीमनं धावसंख्या केल्यात 82, 82 धावसंख्या केल्यात. आणि 83 धावसंख्या करायच्या टीम जेके रायडर्सला, जिथून आपण इनिंग मध्ये बदल झालाय. आणि आवाजामध्ये सुद्धा आपण करूया बदल. आवाज पाहायला मिळेल नवी मुंबईचा धडाकेबाज आवाज, कॉमेडीतील बेताज बादशाह, उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट निवेदक, सूत्रसंचालक आणि बेस्ट ऑर्गनायझर सुशांतजी पाटील यांना इन्व्हाइट करूया कॉम्बॉक्स मध्ये.
रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सहित तळ कोकणामध्ये ज्या उत्सवाची चाहूल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये लागली तो अर्थातच होलिका सण. रंगांची उधळण करत असताना परंपरा संस्कृती याची जडणघडण आजही आपल्याला तळ कोकणामध्ये पाहायला मिळते. आणि या कोकणातील अतिशय महत्त्वाच्या सणातला एक गाभा अर्थातच होळी उत्सव. त्या होळी उत्सवाचा शेवटचा अर्थातच टप्पा अगदी जवळ आलाय आणि त्याची कुतूहलता प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी लाभली आहे. चलूया 30 बॉल 83 धावांचं लक्ष्य असेल. फार मोठं लक्ष्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोन संघ आमने सामने या ठिकाणी उभे ठाकलेत. एका बाजूला JK रायडर्स पांजे, दुसऱ्या बाजूला अनुपुरा बेलटेक उसरली खुर्द. मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल साहिल भोईर स्वतः कॅप्टन. मैदानाच्या आतमध्ये धावा फार करायच्या आहेत. धावांचं लक्ष फार मोठं आहे आणि यावेळेस मात्र स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. स्टँड कशा पद्धतीने भरलेले आहेत. स्ट्राइक एंडवर खेळाडू आपण पाहतोय साहिल भोईर याला. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केला जाईल. इथे मात्र उत्साह जास्त, आत्मविश्वास कमजोर पाहायला मिळाला. चांगल्या गतीने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे.
धनेश कामोडकरच्या गोलंदाजीची ही खासियत आहे, फलंदाजाला पूर्णपणे पाहतो, तदनंतर त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे. बॉलिंग ऍक्शन, डावं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये. यावेळेस हाफ ट्रेकर बॉल आहे, लेग साइड पिच, इट्स अ वाईट बॉल. पंचांचे कौतुक करावे लागतील. पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलो एकदा रखरखत्या उन्हामध्ये उरण अंपायर असोसिएशनचे सन्माननीय प्रेसिडेंट प्रशांत माळी सर, संतोषजी लवेकर, भारतजी पाटील. यावेळेस चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने टोळवलाय, लॉंग ऑफच्या रिझन मधून जातोय. आणखी एक दर्जेदार फटका, 4 धावा. साहिल भोईरवर फार मोठी जबाबदारी आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. आलेल्या पहिल्या 2 बॉलवर एक चौकार त्याच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल चांगल्या गतीने बीट केलाय. लाईन लेंथ पहा, प्रॉपर आपल्याला प्रोफेशनल एखादा गोलंदाज पाहायला मिळतो ना, त्या पद्धतीनं नॅचरल अँगल न लेग कटर बॉल त्याच्या हातातून रिलीज केले जातात. पहिलं षटक संपलंय मित्रांनो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 9 धावा. एक गडी आतापर्यंत बाद झालाय, कारण रन रेट जर आपण पाहिलं तर 9च्या गतीने वाटचाल. आणि सध्याच्या घडीला रिक्वायर रन रेट आवश्यकता किती आहे पहा, 18.50. म्हणजे कमीत कमी तुम्हाला प्रत्येक षटका मागे 18 धावा या आता पुढे करायच्या आहेत. येणारे 24 बॉल 74 धावांचं लक्ष या ठिकाणी शिल्लक असेल. आव्हान जड झालंय, आव्हान डोई जड झालंय. याला कारण पहिल्या डावामध्ये केलेली खराब गोलंदाजी होती. कारण आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं गोलंदाजाचा घेतलेला खरपूस समाचार, ज्यामध्ये पहिलं षटक टाकलं होतं साहिल भोईरनं, ज्यामध्ये 12 धावा खर्च झाल्या. तदनंतर आपण दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेशला पाहिलं, त्यानं 17 धावा खर्च केल्या. तदनंतर भालचंद्र बंडा आला, त्यानं 12 धावा खर्च केल्या. परत एकदा साहिल भोईरला आपण पाहिलं, त्यानं चौथ्या षटकामध्ये 25 धावा खर्च केल्या. आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल बंटी कामोडकरच्या हातातून 16 धावा खर्च. अशा एकूण टोटल धावा आपण पाहिल्या 82 धावा. 83 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं. नेक्स्ट मॅच पनवेल 40+ मास्टर विपक्ष उरण 40+. एक शो मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सर्व खेळाडूंना आपण इन्व्हाइट करू. कॅप्टन्स, आपण आपल्या स्क्वॉडला या ठिकाणी तयारीत ठेवा आणि आपल्या टी शर्ट जे आहेत ते इथून घेऊन जायचं आहे. यावेळेस ओव्हर पिच आहे, इट्स अ बिग सिक्सर आउट ऑफ द पार्क. 6 धावा. कॅप्टन रघु परदेशी तथा उरण 40+ चे कॅप्टन गणेश पाटील, दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपल्या स्क्वॉडच्या टी शर्ट ज्या आहेत त्या आपण लगेचच घेऊन जा, कारण अधिक सामना आहे. आणि सर्वच्या सर्व सामने आपण 5 षटकांचे खेळवतोय, त्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाहीये. शेवटची स्पर्धेचा शेवटचा दिवस, त्यामध्ये अधिक बक्षीस वितरणाचा सोहळा देखील या ठिकाणी असेल. थोडंसं सहकार्य करा. यावेळेस आणखी एक ओव्हर पिच बॉल स्ट्रेट टू द बॉलर, स्ट्रेट हिट केलाय. इट्स अ बिग फॅब्युलस स्ट्रोक, माइटी सिक्सर. नो मॅटर प्रॉपर हिटर सिद्धेश शिंदेच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग, का मेरिट नुसार त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने ज्या दिशेने बॉल येतात त्या दिशेने त्याच्या बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेस बॅटला बॉल ब्रश झाला, इनर एज लागली आहे. धाव घेण्याची या ठिकाणी संधी नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं असताना पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवर केलेले एक छोटंसं कमबॅक. धावांचं लक्ष फार मोठं आहे. 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस आणखी एक ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये आलाय. हवेमध्ये बॉल आहे, एलिव्हेटेड नव्हता. इथे मात्र फार मोठा धक्का लागला जाईल.
दूसरी विकेट डाउन। तर धावा मोठ्या आहेत आणि या संकटाच्या घडीमध्ये कोणता खेळाडू आपल्या संघाला सावरू शकेल। संकट या आयुष्यामध्ये येतात तुम्हाला सिद्ध होण्यासाठी, तुमची परीक्षा घेण्यासाठी। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये फार संकट येतात, पण आपल्यापेक्षाही संकटामध्ये असणारी, आपल्यापेक्षा स्ट्रगल करणारी माणसं आपण आयुष्यामध्ये पाहिलीत। त्यासाठी फक्त स्वतःचा विचार करू नका, समाजाच्या प्रत्येक घटकाचा जेव्हा विचार करतो तेव्हा समाजामध्ये आपल्याला अशाच विभूती, बऱ्याच विभूती पाहायला मिळतात ज्यांनी आयुष्यामध्ये फार मोठा स्ट्रगल केलाय। KFC चिकन आपण ज्यावेळेस एखाद्या शॉपमध्ये जाऊन खातो, KFC चिकन असाच फेमस झालेला नाही मित्रांनो। केंटूर फ्राईज चिकन या नावाने ओळखली जाणारी ही रेसिपी आहे KFC, पण तब्बल 1000 डिश त्या ओनरच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये रद्द झाल्या आणि 1001वी डिश ही जगप्रसिद्ध झाली, जिचं नाव KFC, केंटूर फ्राईज चिकन, ज्याचं स्वतःचं नाव आहे। ते स्ट्रगल करावं लागेल। यावेळेस फुलटॉस बॉल आहे, फेकून दिलाय, लेफ्ट हँड हिट पाहायला मिळतोय। काय फटका होता, सुबोध गोवारीच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉलवर हा दणदणी षटकार। दरम्यान मी विनंती करतोय पनवेल 40+ कॅप्टन, जर तुमचा संघ किंवा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर मॅच रद्द करून लगेच पुढची चिठ्ठी या ठिकाणी उडवली जाईल, अशा सूचना या ठिकाणी आम्हाला येत आहेत। तेव्हा मी विनंती करतोय रघु परदेशी दादा, आपण लवकर जर असाल, सामना खेळायचा असेल तर आपण लवकरात लवकर आयोजकांच्या संपर्कात या। पुढचा बॉल यावेळेस पहा, डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्या ठिकाणी खेळाडू फ्लंबल झाला, मिस क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एकाच्या जागेवर 2 धावा, एक धाव महत्वाची आहे, कारण एका धावेसाठी आता संघर्ष सुरू झालाय। ही लढाई फक्त सामन्यापुरती नाही आहे, ही लढाई आता ट्रॉफीसाठी आहे, ही लढाई आता चॅम्पियन बनण्याची आहे, ही लढाई दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद पटकावण्याची आहे। 29 धावा, 2 षटकं राहिले, 18 बॉल आणि विजयाचं लक्ष्य असेल 54 धावांचं। प्रत्येक षटकामागे 18ची गती या ठिकाणी पूर्ण करावी लागेल। चोपन्न धावांची गरज आहे। मागच्या षटकामध्ये 18.50 सरासरी होती, अधिक प्लस झाले 20च्या सरासरीनं मागच्या षटकामध्ये धावा केल्या। 2 षटकं 29 धावा, 2 गडी बाद ही स्थिती आहे। आपण पाहतोय सुबोध गोवारी आणि साहिल भोईर। सुबोधनं आतापर्यंत 2 बॉल फेस केलेत, 8 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या। साहिलनं आतापर्यंत 3 बॉल फेस केले, 4 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात। दुपारच्या सत्रातून आता आपण पुढे सरकणार आहोत आणि पुढे सरकत असताना दुपारच्या सत्रानंतर या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी, कारण हे धावांचं मैदान, हे प्रेक्षकांचं मैदान। उरण तालुक्यामध्ये जर प्रेक्षकांची गर्दी कुठल्या मैदानावर होत असेल तर पहिलं नाव धोंडू काका मैदान पिरकोणचं येईल, तदनंतर हे कोटनाकाचं मैदान आणि तदनंतर तिसरी गर्दी आपल्याला पाहायला मिळते ती अर्थातच मोठीच्या गावाच्या मैदानावर। काही आकर्षक मैदानं, प्रेक्षकांना भुरळ टाकणारी आणि त्यापैकी एक असं मैदान ज्या ठिकाणी प्रेक्षक राजा सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस स्टॉपेज आहे, हवेमध्ये बॉल, कॅच होणार का? इथे मात्र मिस जज कॅच झालाय। पहा, सामन्याच्या निकालावर कॅच या ठिकाणी परिणाम टाकू शकतो। कॅच पडल्यानंतर काय घडलं? सईद अनवरच्या 194 धावा आपण 15हून अधिक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिल्या, पण ते नुसत्या पाहिल्या नाही तर त्या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या खेळाडूंनी तब्बल 5 झेल सईद अनवरचे सोडले गेले। तो रेकॉर्ड ब्रेक करायला तब्बल 18 वर्षाचा कालखंड वाट पाहावी लागली। रिव्हर्स स्वीप अपील केलं जात आहे। यावेळेस मात्र
एक धाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. बॅटला बॉल ब्रश झाला होता. पंचांची अगदी पहा चाणक्य नजर. कॅच कोणी घेतली रे मित्रा? अगं सुटला माझा या खेळावर मात्र सर्व काही खुश आहेत. आपण पाहतोय एकविरा ग्रुपचे सन्माननीय राजेंद्र दादा शिंदे, तदनंतर रिया वॉरियर्सचे सन्माननीय गणेश दादा पाटील, तदनंतर शनिवार ग्रुप या तिन्ही ग्रुपच्या वतीनं सिद्धेश शिंदे यांची खेळी प्रभावित करणारी ठरली. त्यांना तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येणार आहे. खास सिद्धेश साठी आलेली ही धनराशी आहे, त्याच्याकरता आलेले हे बक्षीस असणार आहे. तेव्हा आपल्या खेळाडूंना कशा पद्धतीनं पाठबळ दिलं जात आहे, कशा पद्धतीनं प्रोत्साहित केलं जात आहे, हे देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत. खूप खूप धन्यवाद. मैदानावर पाहतोय आपण सामना. 83 धावांचं लक्ष असताना एक झुंज सुरू आहे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं गॅप पाहायला मिळतो. हवेमध्ये बॉल. येस, इट्स अ बिग सिक्सर. फॅबुलस. षटकाराने मात्र मॅचचा निकाल परिणामकारक केलाय. 38 धावा धाव फलकावर लागल्या. 3 विकेट पडल्यात. अजूनही 45 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. धावांची गरज आहे इथे. डॉट बॉल म्हणजे संकटामध्ये जाण्यासारखं असणार आहे. संकट उडावलंय. धावा जास्त करायची आहेत. अशा वेळेस तुमच्याकडून मोठी फटकेबाजी होणं फार गरजेचं आहे. 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 38 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 38 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2.5 बॉल्स ही स्थिती स्कोर बोर्ड वर आपण पाहतोय. शेवटचा बॉल या षटकातला. धनेश कामोटकरच्या गोलंदाजीचं कौतुक करावे लागतील. 11 बॉल रिलीज केले, 18 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील त्यांना प्राप्त केल्यात. पुढच्या बॉलचा फेक. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे. इथे खेळाडू उपस्थित होता. आणखी एक मोठी विकेट. मोठा मासा गळा लागतोय.
अप्रतिम. काही क्षण असं वाटलं की ही टेनिस बॉलची विकेट नसावी. इथे आपल्याला लेदर क्रिकेट बॉलचा वाज झालाय. आणि लेदर क्रिकेट म्हटलं तर आजचा दिवस संपूर्ण भारतीय क्रिकेट शौकीनांसाठी महत्वाचा दिवस आहे. काही क्षणातच सामना सुरू होईल. न्यूझीलंडनं बऱ्याचदा आपल्याला रोखून धरलं, बऱ्याचदा आपल्या स्वप्नांवर पाणी टाकलं, पण परत एकदा रोको, ही रोकोची जोडी आहे ती न्यूझीलंडला थांबवणार का? कॅप्टन यशस्वी आहे पण महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र अपयशी आलाय. इथे आणखी एक बॉल हवेमध्ये आहे. सामन्यावर बोलासारखं आता काहीच राहिलेलं नाहीये कारण सामना फार दूर गेलाय. अखिल मराठी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करत असताना बरीच स्वप्न या ठिकाणी रंगवली गेली. तब्बल 20 ओनर, 20 असे सहकारी ज्याने या दुसऱ्या पर्वाचा पाया रचला. पाया अर्थातच माणसाला सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं परंतु पैशांचं सोंग कोणाला करता येत नाही. स्पर्धा म्हटली तर ओनर आले, स्पर्धा म्हटली तर देणगीदार आले, सहकारी आलं. या सगळ्या माणसांनी आपल्या समाजाला, आपल्या समाजाची प्रतियोगिता मोठी करण्यासाठी सुरुवातीला पहिलं पाऊल टाकलं. जसं म्हणतो की आपण ज्ञानी रचिला पाया तुका झाला शिकलस, तसा या स्पर्धेचा पहिला पाया अर्थातच या संघांचे मालक आहेत. त्यांचं विशेष कौतुक आपण आणि आभार व्यक्त करतोय. यावेळेस चांगल्या गतीने बॉल टाकलाय. काय वेग आहे पहा विवेक यांच्या हातामध्ये. अगदी 7 ते 8 पावलांचा रनअप आणि तिथून मात्र एक ताकद त्यांच्या हातामध्ये आहे, ताकद त्यांच्या मनगटामध्ये आहे. रिस्ट हँडचा वापर करतात, मनगटाच्या साह्यानं चेंडू रिलीज करतात आणि ताकदीने बॉल फेकतात. पहा किती वेग आहे, बंडाट वेग. यावेळेस मात्र दिशा नव्हती, गती होती. इट्स अ वाईट बॉल. एका धावेनं आता धावा होऊ शकत नाहीत कारण 7:44 समीकरण या ठिकाणी झालंय. असं म्हणतो की बूंद बूंद से समंदर बनताय, पण समुद्र व्हायला आता वेळ लागेल कारण धावा होऊ शकत नाही. एका धावेनं काहीच निकालावर परिणाम नाही आहे. काय बाउन्स आहे. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. 7:43 समीकरण आहे. अनुप्रा बेल्टेक उसरली खुर्ची टीम थोडीशी पुढं निसटताना पाहायला मिळतो. इथे पहा डान्सिंग द ग्राउंड, स्टेप आउट झाला खेळाडू, टप्पा बदलवला, डॉट बॉलचा खेळ झालाय. षटक अतिशय यशस्वी पाहायला मिळालं. सामना मात्र जवळ जवळ आपल्या बाजूने आता खेचलाय. चला मला वाटतं आता ड्रॉ करायची वेळ आली कारण पनवेल 40+ कोणतेही संघ किंवा खेळाडू या ठिकाणी आपल्या शो मॅच साठी उपस्थित नाही आहेत. जर आलात तर नंतर खेळवला जाईल पण सध्याच्या घडीला बघ आपण चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. तर आपल्याकडे इतकी पुरेशी वेळ नाही आहे. अजूनही बरेचसे महत्वाचे सामने या ठिकाणी खेळवणं बाकी आहेत. त्यामध्ये बक्षीस वितरणाचा एक सोहळा, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम, मान्यवरांचा स्वागताचा सोहळा, या सगळ्या गोष्टी प्रदोष काळापर्यंत उजेडामध्ये या ठिकाणी संपन्न होणं फार गरजेचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय राकेश भोईर. यावेळेस पहिला बॉल. H2O